नमस्कार मित्रांनो, मी तुमचा परिचित आकाश. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अत्यंत गोंधळात टाकणारा आणि अनपेक्षित प्रसंगाची गोष्ट सांगणार आहे. ही कथा आहे गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यातील. हिवाळ्याच्या त्या थंड हवेत सगळीकडे धुंदी पसरली होती. मी माझ्या कुटुंबासोबत 8 वर्षापासून या सोसायटीत राहतो. माझी पत्नी प्रिया आणि आमचा एक लहान मुलगा. आमच्या मजल्यावर 4 फ्लॅट्स आहेत. 2 रिकामे आणि समोरच्या फ्लॅटमध्ये गेली 4 वर्ष एक कुटुंब राहते. त्यांच्या घरच्या नवरा बायको आणि मुलगी. त्यांच्या घराच्या नवऱ्याचे नाव राजेश तर बायकोचे नाव शीला. आमचे त्यांच्याशी चांगले कौटुंबिक संबंध होते. शीला वहिनी नेहमी सर्वांची काळजी घ्यायच्या. माझी पत्नी प्रिया आणि मुलगा काही दिवसांसाठी एका लग्नाला बाहेरगावी गेले. मी ऑफिसच्या कामामुळे इथेच थांबलो. जाताना प्रियाने शीला वहिनींना माझ्या जेवणाची काळजी घेण्याची विनंती केली. वहिनीनेही आनंदाने होकार दिला. रोज सकाळी 9 वाजता आणि रात्री 8 वाजता त्या गरमागरम चपात्या आणून द्यायच्या. असे 4 दिवस सुरळीत गेले. 5व्या दिवशी सकाळी मी आंघोळ करून तयार होतो. घरात एकांत होता. अचानक माझ्या एका जुन्या मैत्रिणीचा व्हिडिओ कॉल आला. एक अतिशय वैयक्तिक आणि महत्त्वाचा व्हिडिओ कॉल, ज्यात काही गोपनीय माहिती होती. नेमक्या त्याच वेळी दाराची बेल वाजली. घाईघाईने मी अंगाला टॉवेल गुंडाळला आणि हातात तोच व्हिडिओ कॉल सुरू असलेला फोन घेऊन दार उघडायला गेलो. समोर शीला वहिनी चपातीचा डब्बा घेऊन उभ्या होत्या. मी हसून त्यांच्याकडून डब्बा घेण्यासाठी हात पुढे केला, पण त्या घाईगडबडीत त्यांच्या दृष्टीने असे वाटले की
कदाचित मी काहीतरी लपवत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे आश्चर्य आणि संकोच पसरला. मी घाबरून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती अतिशय विचित्र आणि गैरसमज निर्माण करणारी बनली. दिवसभर मनात एकच विचार होता, आता त्या प्रियाला सगळं सांगितलं तर? रात्री 8 वाजले, पण वहिनी नेहमीप्रमाणे चपाती घेऊन आल्या नाहीत. माझे टेन्शन वाढले. शेवटी रात्री 9:30 8:30च्या सुमारास बेल वाजली. मी धडधडत दार उघडलं. समोर शीला वहिनीच उभ्या होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता. एक गंभीर पण विचार करणारी भावना होती. त्यांनी डबा दिला आणि न बोलता निघून गेल्या. त्या शांततेमुळे माझी उत्सुकता वाढली. आणि मग रात्री 11च्या सुमारास माझ्या मोबाईलवर त्यांचा मेसेज आला. आकाश, उद्या सकाळी तुम्ही थोडा वेळ काढू शकाल का? आज झालेल्या गैरसमजाबद्दल बोलायचं आहे. मी पटकन होकार दिला. सुरुवातीला साधी सोपी चौकशी. मग मी स्पष्टपणे सांगितले, वहिनी, तुमचा गैरसमज झालाय. तो एक वैयक्तिक कॉल होता. मी तुमचा किंवा कुणाचाही अपमान करू इच्छित नाही. त्यांनी आरामशीर होऊन लिहिलं. मला वाटलं काहीतरी वेगळं आहे, पण आत्ता समजलं आपण कुटुंबीय आहोत. आपल्या कोणताही त्यांच्या या प्रतिक्रियेला मला हायसे वाटले. त्या नुसत्या उत्सुक होत्या, पण त्यांनी आपली मर्यादा ओळखली होती. दुसऱ्या दिवशी
सकाळी मी जाणून बुजून न घाईत दार उघडले. समोर शीलावहिनी नेहमीप्रमाणे साध्या साडीत होत्या. त्यांनी मला बघितलं आणि म्हणाल्या, काल माफ करा. मला एकदम वेगळं वाटलं. प्रिया तुमची काळजी घेऊन गेली. आम्ही तिचा विश्वास घातू नये. त्या क्षणी मला त्यांचा मोठेपणा जाणवला. मी आदराने मान टेकली आणि म्हणालो, तुम्ही बरोबर आहात वहिनी. आपण सगळे एकमेकांचे सहारे आहोत. प्रियाला आणि राजेश भावाला यात ओढण्यात अर्थ नाही. त्यांनी समाधानाने डोके हलवले. त्या उंबरठ्यावर उभ्या होत्या आणि म्हणाल्या, हेच बरोबर आहे. चला जेवण घ्या. त्या दिवसापासून आमच्यातला गैरसमज दूर झाला. आम्ही पुन्हा नेहमीसारखे सहज बोलू लागलो. प्रिया परत आली तेव्हा वहिनींनी तिच्याशी नेहमीप्रमाणे गप्पा मारल्या. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की अशा छोट्या गोष्टींना कधीही आपल्या नात्यामध्ये येऊ देऊ नये. शेजारी धर्माचा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विश्वास आणि आदर. आजही आम्ही एकाच सोसायटीत राहतो आणि आमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले आहे. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कमेंटमध्ये आपले मत नोंदवा. अशा आणखीन प्रेरणादायी कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.